पाटील गावाचा सत्यानाश करायला निघालाय हे गावकऱ्यांना कळत नाहीये बहुधा. त्याने पंचायत सुद्धा विकत घेतली तरी आपले गावकरी थंडच. डोळे असून अंधारे झाले, कान असून भैयासारखे वागतायत. तुम्ही प्रयत्न करताय ना, मग कशाला एवढा मनस्ताप करून घेताय? मनस्ताप नाही होणार तर काय होणार? तो पाटील गावाला गावकऱ्यांच्या भविष्याला आग लावतोय आणि हे त्याच्या हातात जळती मशाल देऊन बघत बसलेत. तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा म्हणते ना. काय शांत व्हा? आज पहिल्यांदाच मला जाणवतंय की मी खूप दुबळा माणूस आहे. माझ्या मनात सगळं काही असून मला काही करता येत नाही. तुम्ही एवढे संतापलात ना की मला खूप भीती वाटते. हे बघा, रागाच्या भरात घेतलेले सगळेच निर्णय योग्यच असतात असं नाही. तुम्ही आधी शांत व्हा आणि मग काय करायचं हे ठरवा. अगं काय ठरवा? तो पाटील आपली कोंडी करतो हे कळत कसं नाही तुला? कुठे निघालीस तू? पाणी भरायला. मी पाणी भरून येते, पण तुम्ही इथे घरातच थांबा, कुठेही जाऊ नका. मी शेतावर जाणार आहे. आई जगदंबे, मला आशीर्वाद दे. त्या राक्षसाचा, अर्जुन पाटलाचा विरोध करण्याची मला ताकद दे. गावावर, गावकऱ्यांवर होणारा अन्याय मी कसा सहन करू आई? मला विरोध करण्याची ताकद दे आई. तुला माहित आहे का पाटलाने काय केलं ते? काय केलं? अगं त्या नारायणरावाच्या अख्ख्या कुटुंबाला ना पूर्ण. कोण? वसुधा. काय बोलतेस? आता काय करायचं? सुभद्रा, पद्मा, अगं किती दिवसांनी भेटताय. अगं हल्ली सवडच मिळत नाही घराबाहेर पडायला. बरं झालं या निमित्ताने भेटलो तरी जरा गप्पा तरी मारूया. नाही तर आहे आपापलं घर सांभाळायचं. अगं मी तुमच्याशी बोलते. काय झालं? आणि इकडे तिकडे काय बघताय? हा, तुझ्या बरोबर बोलताना पाहिलं तर गाव आम्हाला वाईट टाकेल. वाळी? वसुधा, नारायणरावांनी तुला काही सांगितलं नाही का? पंचायतीने तुमच्या कुटुंबाला वाईट टाकलंय. पाटील पण आमच्या हितातच बोलतायत ना. अहो नारायणराव, तुम्हाला कळत कसं नाही? पाटील तर संपूर्ण गावाच्या हिताचा विचार करतायत. हे 50,000 रुपये. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी माझी जमीन विकणार आहे? मी माझी जमीन विकणार नाही. निर्णय झालेला आहे. त्याच्या व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल. अरे महाद्या, मला समजे कुठं गायब झाले कुणाच ठाऊक. ए शिल्प्या, अरे आमच्या ओल्या पार्टीचा काय झाला? हा, मेन पार्टीचा काय झाला? आम्हाला काय नुसता चहा आणि नाश्ता करायला बोलवले? अरे सावकारा, अरे कशाला बोलतो उगाच? सगळी व्यवस्था केली मध्ये तिथं. उगाच नरड खरवडतंय. हे बघ, माझ्या संग गुमानच चल आणि पी. चल. त्याला बोंब मारते तू, वरडते तू आणि आमच्यावर नाव ठेवते. चल 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 लवकर चल. चला, चांगल्या कामाला ये नको. समधी तयार आहे, समधी तयार आहे. हा, बाटली रिकामी. शाला दारू पिते का मस्करी करते? हा सावकार, वा 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 वा. सावकाश सावकाश प्या. काय रे, तुझ्या बापाची पिते का काय? हा, नाही तसं ना बाबा, इंग्लिश आहे इंग्लिश. असू दे असू दे. हो, नाहीतर इथंच आडवे व्हाल. हे उचलून यायची पाळी. मग सकाळी सावकारी पांची झाडू,
जमीन येऊ दे, यांच्या पाठीवर पडू लागेल. बसा बसून घ्या. काय सावकारीन बाई सोडून चालली सावकार? नाही पैशाली काय ते बच्चे आहे. काय शब्द व्यवस्थित आहे? काय प्रॉब्लेम नाही? एकदम. काय लागलं खुपलं तर मागून घ्यायचं बरं का, संकोच करायचा नाही. हो पाटील, शाला तुम्ही बसून काय राहिलेत? समजा मनासारखे झाले ना, लावा थोडी थोडी. सावकार, तुमची इच्छा पूर्ण करू आपण. बसू एकदा जोरदार. पण आज मंडळी मला माफ, कामगिरी पूर्ण झाल्याशिवाय मी कामगिरी साजरी कधीच करत नाही. इंचवाची नांगी ठेचलेली आहे, पण साला ईश अजून बाकी आहे इंचवामध्ये. एकदा हे काम पूर्ण झालं की तुमच्या मांडीला मांडी लावून अख्खी बाटली उतानी करू. आहे की नाही? तुमचं चालू द्या, चालू द्या. हे आणखी एक बाटली घेऊन ये. हा, चल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री लक्ष्मी नमः. ओम श्री लक्ष्मी नमः. काय झालं? बोलत का नाहीये तुम्ही? त्या पाटलाने पुन्हा काही त्रास दिला का? का त्या रंगरावाने आपला मुजोरपणा दाखवला? खूप प्रेम करतेस ना ग तू माझ्यावर? तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, त्याहून थोडं कमीच. तरी मी तुला काहीच सुख देऊ शकलो नाही. तुम्ही मला किती सुख दिलेत हे माहित नाही तुम्हाला. आणि आता तर दुःखाची टांगती तलवार तुझ्या डोक्यावर आहे. नाही हो, साऱ्या गावाने आपल्याला वाईट टाकलंय वसुधा. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तोंड फिरवली आहेत. ज्यांच्यासाठी आपण पोटाला चिमटा काढून मदत केली ते सारे आपल्याला बघून दरवाजे बंद करू लागलेत. कोणी आपलं नाही, कोणी आपलं नाहीये. अहो, सगळे घाबरलेत एका पाटलाला, त्याच्या झुंडशाहीला, त्याच्या गुंडशाहीला. दहशतीसमोर कोणाचं काहीच चालत नाही हो. अगं, या दडपशाहीच्या विरोधात मी उभा राहिलो होतो ना, मग या सर्वांनी माझ्या बाजूनी का नाही उभे राहिले? आपल्याला वाईट टाकण्यासाठी त्या पाटलाच्या बाजूने यांनी कौल का दिला? जनावराप्रमाणे माणूसही कळपातच रमतो. कळप जसा जातो ना तसाच मनुष्यही जातो. कळपाचा मुख्य चुकीच्या मार्गाने गेला तरी कोणी तक्रार करत नाही, त्याच्या पाठीपाठी जातो. पण ज्याला चुकीच्या मार्गाने जायचं नसतं ना, तो कळपातून बाहेर येतो आणि आपला मार्ग निवडतो आणि स्वतःचा कळप बनवतो. वसुधा, तू आज खूप धीर दिलास, त्यामुळे माझ्या मनाला उभारी आली. आता मी निराश नाही होणार. वसुधा, आता आपल्यालाही आपला स्वतःचा कळप बनवायचा आहे. शेखर पुन्हा भांडलस तू? नाही आई. अरे तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार कसं आम्हाला? आई, कुणीच खेळायला तयार नाही आमच्या बरोबर. सगळ्यांनीच कट्टी घेतली आमच्याशी. आणि आई, कोणी खेळायला आले की त्यांचे आई बाबा त्यांना अडवतात.
मला तर राधाच्या घरात सुद्धा घेतलं नाही. तुम्ही रडू नका, आपण विचारू त्यांना. त्यांनी तुमच्याशी कट्टी घेतली ना, आता ती मुलं तुमच्याशी खेळायला येईपर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलू नका. अहो, कुठे निघालाय? पाटलाकडे. पाटलाकडे? हो, त्याला सांगतो मी माझी जमीन विकायला तयार आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही स्वतःचा कळप बनवायला निघाला होतात ना, आणि आता तुम्हीच पाटलाच्या कळपात निघाला. माझ्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मुलांना त्रास होणार असेल तर ही जमीन विकल्यावर त्रास होणार नाही याची खात्री आहे तुम्हाला? ही जमीन म्हणजे आपल्या मुलाबाळांचं भविष्य आहे असं तुम्हीच गावकऱ्यांना सांगत होतात ना, आणि मग आता तुम्हीच आपलं भविष्य विकायला निघाले. भावनेच्या आहारी जाऊन असा निर्णय घेऊ नका. हवं तर आपण आपली बाजू पुन्हा पंचायतीसमोर मांडू, पण आपण हा जमिनीचा सौदा करायचा नाही. तो पाटील बदमाश आहे, त्याची कपटी चाल खेळण्याची संधी आपण त्याला द्यायची नाही. शक्य तितक्या लवकर आपल्याला सावकाराचं कर्ज कसं फेडता येईल आणि त्याच्याकडून जमीन कशी सोडवून घेता येईल याचा विचार आपण करूया. काय सावकार, लक्ष कुठे आहे तुमचं? पण पाटील, मी पण त्याला वाईट टाकले ना. तुम्ही जर त्याला वाळीत टाकलं तर कर्ज कोण वसूल करणार? पण पाटील, नारायण व्याज वेळेवर देतोय आणि मुद्दलही दिलो. आणि म्हणून जर तुम्ही जमीन परत केली तर सावकार तुला जिद्द गाडीन आणि त्या जमिनीवर शोक सभा भरवेन. माझी काय चूक झाली पाटील? अजून तुम्ही कर्ज वसुली केलेली नाही ही तुमची घोडचूक आहे सावकार. अहो पण पाटील, नारायण रक्कम देणार आहे ना, देतोय ना. पहाटे त्याच्या घरी जा, त्याला लाद घाला, उठवा त्याला, म्हणाव माझे पैसे परत कर, कर्ज वसूल करा. पैसे परत केले नाही तर जमीन जप्त करीन असं सांगा. काय म्हणतोय सावकार मी? अरे बापरे, तुम्हाला समजेल अशा भाषेत विचारतोय ना? समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? समजत नसेल तर तुमचे हात पाय तोडेन आणि तुम्ही जे काय बाहेर रंग उधळता ते तुमच्या बायकोला जाऊन सांगेन. नको नको पाटील, असं काय करू नका. माझी बायको मला घरातून बाहेर काढेल. करणार ना? मी खरं सांगतो, मी नारायणला ती संधी नाही देणार पाटील. असं करू नका पाटील. पाटील, मी जाऊ का आता? अरे साहेब, नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. घेणार का? भारी खुश दिसते. जमीन आली ताब्यात वाटतं. येणार ना, जमीन येणार, ताब्यात येणार. केव्हा? कंपनीने मला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर. पाटील साहेब, मी अगोदरच तुम्हाला कल्पना दिली होती की जमीन आम्हाला तातडीने हवी आहे, आणि तुम्ही शब्द दिला होता लवकरात लवकर जमीन मला ताब्यात देणार. बोर्डे साहेब, जमीन देणार ना, काही दिवसातच तुमच्या ताब्यात देणार. काय सावकार? काही दिवस? हो. काही दिवस थांबायला वेळ नाही पाटील साहेब, आणि तुमच्याकडे बघून तुमच्याकडून काम होईल असं काही वाटत नाही. हे बघा, तुमच्यामुळे अगोदरच खूप उशीर झालाय, नाहीतर आम्ही नंदगावच्या यशवंत जागीरदारांकडे जाऊ. नाही नाही बोर्डे साहेब, असं हातगाईवर येऊ नका. पाटील, तुमच्या लक्षात कसं येत नाही? अहो, लाखो रुपयांचा प्रश्न आहे, ते मलाही मिळणार आहे, आणि तुमच्या या आळशीपणामुळं मी माझ्या पायावर धोंडा मारू इच्छित नाही. एक मिनिट बोर्डे साहेब, तुम्ही रागवू नका.
मी उद्याच सगळ्या गावकऱ्यांच्या मुखत्यार पत्रावर सह्या घेऊन येतो की नाही बघा, उद्या. फक्त उद्याचा दिवस पाटील साहेब. हो. जर उद्याच्या दिवसात जमीन ताब्यात नाही मिळाली तर गुड बाय. अहो जेवायला चला ना. वाट पाहून मुलं झोपली सुद्धा. मला भूक नाही. हे काय लहान मुलासारखं. पाटलाला जमीन न विकण्याचा, त्याला विरोध करण्याचा आपल्याला त्रास नक्कीच होणार आहे. पण म्हणून त्याचा राग अन्नावर कशाला. तुम्ही गावकऱ्यांना समजावताय ना, तुमचं म्हणणं त्यांना नक्कीच पटेल. वसुधा, माझ्या डोक्यात सतत सावकाराचा विचार चालू आहे. आपली गहाण पडलेली जमीन ती कशी सोडवायची, त्याच्यासाठी कुठून पैसा उभा करायचा, त्याचा विचार चालू आहे ग. फक्त उद्याचा दिवस. मी जाऊ? ज्या आईला डोकं फिरायची वेळ आली सावकार. मला काय बोललात पाटील? त्या नारायणाला ना असं काही करा, माझ्या पायावर लोळण घालत आला पाहिजे. जमीन विकली पाहिजे त्याने. कसं शक्य पाटील? का शक्य नाही आहे? हे सावकार, शक्य आहे. हो शक्य आहे. हो बोल. हो हो शक्य आहे, शक्य आहे. उद्याच्या उद्या जमीन तुमच्या नावावर होईल. शक्य आहे.